कोरेगाव भीमा प्रकरणी शरद पवारांनी जी साक्ष दिली आहे आणि ती साक्ष म्हणजे त्यांच्या पलटूपणाची साक्ष आहे. शरद पवार कसे आणि किती धूर्त आहेत, ते कसे युटर्न घेतात, ते कसे खोटारडेपणा करतात, चाणाक्षपणा करून सत्ता कशी राखतात, हे सगळा पूर्णपणे वेगळा विषय आहे. त्याच्याबद्दल मी इथे चर्चा करण्यासाठी बसलेलो नाही. त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्या नावातच कसा युटर्न आहे असं जे प्रसिद्ध वाक्य त्यांनी वापरलेलं होतं. त्यांनी आता हे सांगावं की त्यांच्या वडिलांच्या नावामध्ये कुठला युटर्न आहे. त्यांनी इतर वेळा त्यांचे काय युटर्न घेतलेले असले तो त्यांचा मुद्दा आहे. पण आता 3 प्रसंग ठळक असे घडलेले आहेत. ह्या कोरेगाव भीमामधला हा तिसरा, की त्याच्यामुळे त्यांचे जे हे युटर्न आहे, त्यांचा खोटारडेपणा आहे, त्यांचा जो पलटूपणा आहे तो अगदी त्याची मर्यादा त्यांच्यापुरती, त्यांच्या पक्षापुरती आणि सत्तेपुरती न राहता देश विघातक पातळीवरती ते पोहोचलेले, म्हणून त्याची गांभीर्याने दखल घेणं वेगळी आवश्यक आहे. पहिला प्रसंग आहे कोरेगाव भीमाचा, मी नंतर घेतो. सगळ्यात पहिला प्रसंग आहे त्यांच्या पलटूपणाचा, युटर्नचा, खोटारडेपणाचा, की मुंबईमध्ये 11 नाही 12 बॉम्बस्फोट झाले होते आणि एक बॉम्बस्फोट मशिदीमध्ये कसा झाला होता. 93च्या मुंबईच्या बॉम्बस्फोटाच्या बाबतीमधले शरद पवारांचे खोटारडेपणाचं वाक्य त्यांच्याच आत्मचरित्रात त्यांनी याची कबुली दिलेली आणि पुन्हा वरती मखलाशी काय केलेली, की समाजामध्ये तेढ पसरू नये म्हणून मी असं खोटं सांगितलं. कशासाठी खोटं सांगितलं, त्याचे परिणाम काय झाले नंतर. त्याचे परिणाम नंतर जगभरामध्ये, भारतात तर सोडाच, मुस्लिम कट्टर दहशतवाद वाढण्यास कसा झाला. तुम्ही जर तेव्हाच हे वाक्य स्पष्टपणे सांगितलं असतं किंवा तुम्ही नसते बोलले, जरी काही बोलायची गरज नव्हती, तरीही त्याचं ॲनालिसिस करताना त्या घटनेचं सगळ्यांना आणि जगभराच्या तटस्थपणे प्रतिनिधींना, अभ्यासकांना सुद्धा या कट्टरपंथी इस्लामी दहशतवादाचा, हिरव्या दहशतवादाचा तो शब्द मी मुद्दाम वापरतो कारण की नंतर पुन्हा संदर्भ येणारे, पवारांनी कसं भगवा दहशतवाद शब्द वापरला तो, त्याचा अंदाज आला असता आणि तेव्हाच काही ना काहीतरी कारवाई करता आली असती. पण सगळ्या जगाला एका अर्थाने भ्रमित करण्यामध्ये पवारांचा पण कसा वाटा होता हे त्याचं पहिलं ठळक उदाहरण. देश विघातक पण आहे, जगाच्याही पातळीवरती घातक असं हे त्यांचं वक्तव्य आहे. दुसरं जे वक्तव्य आहे ते अशी निगडीत येतं. हिरवा दहशतवाद शब्द जेव्हा लोकप्रिय व्हायला लागला किंवा त्याचे वापरायला लागले तेव्हा हेच अस्वस्थ झाले, कारण की यांना यांचं मतपेढीचं राजकारण पुढे चालू ठेवायचं होतं. तेव्हा ह्यांनी मालेगाव बॉम्बस्फोटाच्या निमित्तानं जे भगवा दहशतवादाचं एक भंपकपणा सुरू केला होता, ज्यामध्ये स्वतः पवार आघाडीवरती होते. किंवा पवारांचं त्याच्यावरती अजून एक काय वाक्य होतं, की शुक्रवारी मुसलमान कसे आपल्या मशिदीमध्ये बॉम्बस्फोट करतील. पवारांचं वाक्य मालेगावच्या संदर्भातलं. पवार हे विसरले. या सगळ्या पुरोगाम्यांच्या गळ्यातले ताईत असलेले कुमार केतकर यांनी त्याचे पुरावे दिलेले आहेत, की इस्लामी कट्टरपंथी दहशतवादाचा सगळ्यात मोठा बळी हे प्रत्यक्ष इस्लामचे अनुयायीच कसे आहेत. शुक्रवारी पाकिस्तान असो किंवा इतर ठिकाणी असो, मशिदीमध्ये बॉम्बस्फोट कसे झालेले आहेत आणि कसे शेकड्यानं लोक मारले गेलेत इस्लामचेच अनुयायी असलेले. आणि पवार मात्र इथं महाराष्ट्रामध्ये काय सांगतात, शुक्रवारचा दिवस आहे, मशिदीमध्ये मुसलमान कशासाठी बॉम्बस्फोट करतील. म्हणून ते मालेगाव बॉम्बस्फोटाचं सगळं जे प्रकरण होतं तो भंपकपणा होता पवारांचा. पवारांनी तेव्हा केलेली दिशाभूल किंवा ते साध्वी प्रज्ञा आणि कर्नल पुरोहितला अडकवायचा केलेला प्रयत्न आज तागायत त्यांच्यावरचा आरोप सिद्ध करता आलेला नाहीये. आता जसा हा आयोगासमोर पवारांना अपरिहार्यपणे येऊन साक्ष द्यायची गरज पडली, आपलं ॲफिडेव्हिट बदलायची गरज पडली, तसं उद्या जेव्हा मालेगाव बॉम्बस्फोटाची पण वेगळ्या पद्धतीनं चौकशी येईल तेव्हाही पवारांवरती हीच वेळ येणार आहे. हा दुसरा प्रसंग आहे मालेगाव बॉम्बस्फोटाच्या बाबतीतला. एक पहिला मुंबईचे बॉम्बस्फोट, पवारांनी खोटारडेपणा केला की 12वा बॉम्बस्फोट झालेला होता म्हणून मशिदीमध्ये. दुसरा मालेगाव बॉम्बस्फोटाच्या बाबतीमध्ये भगवा दहशतवाद नावाचा नवीन शब्द, त्याच्यामध्ये तेव्हा पी चिदंबरम काँग्रेसचे नेते, सुशीलकुमार शिंदे आपले महाराष्ट्रातले गृहमंत्री असलेले, शरद पवार हे सगळे केंद्रामध्ये बसलेले होते. महाराष्ट्रामध्ये पण यांची सत्ता होती, सगळे सत्तेची सूत्र यांच्या हातामध्ये होती. RVS मणी सारख्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी कशा पद्धतीने हा भगवा दहशतवाद आहे हे तुम्ही काय म्हणाल, खोटारडेपणाने का होईना हे असं मांडा, हा कसा दबाव होता हे सांगितलेले आपल्या पुस्तकात. आणि आत्ताचा जो प्रसंग आहे तो तिसरा प्रसंग आहे. शरद पवारांनी कोरेगाव भीमा दंगलीच्या बाबतीमध्ये आणि आधीच्या एल्गार परिषदेच्या बाबतीमध्ये जे जे वक्तव्य दिले तुम्ही तेव्हाचे कुठले पेपर काढून तपासा. आधी पवार म्हणत होते एल्गार परिषदमध्ये ही पुरोगाम्यांनी कशी आयोजित केलेली आहे तेव्हाची गोष्ट आहे. आणि आता साक्ष देताना पवार काय सांगतात, मला एल्गार परिषदेबद्दल काही माहितीच नाही. त्याच्यानंतर ही जी प्रत्यक्ष दंगल घडली त्याच्या बाबतीमध्ये पवार काय सांगतात, म्हणजे आधी यांनी संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्या नावाचा जप केला होता,
प्रकाश आंबेडकरांनी तर सभा घेऊन सांगितलं होतं की जोपर्यंत ह्यांना अटक करत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन करणार म्हणून. हेच प्रकाश आंबेडकर आयोगाच्या समोर बोलताना यांची दातखिळी बसली, एक वाक्य बोलू शकले नाही ते भिडे आणि त्या मिलिंद एकबोटेच्या विरोधामध्ये. आणि इथं पवार सुद्धा आणि आता पवार म्हणतात की मी यांना ओळखतच नाही. म्हणजे हा किती भंपकपणा आहे. किंवा हे संभाजी भिडे त्या दिवशी प्रत्यक्ष यांच्याच पक्षाचे आताचे अध्यक्ष जयंत पाटील ज्येष्ठ मंत्री यांच्या आईचं निधन झालेलं असल्यामुळे सांत्वनासाठी त्यांच्याकडे कसे गेलेले होते आणि ह्या जयंत पाटलांचा फोटो आहे संभाजी भिडेंचे पाय पकडताना. म्हणजे पवारांना काय सांगायचं आहे नेमकं? तुम्ही ज्या संभाजी भिडेचं नाव घ्यायला लागलात ते संभाजी भिडे तुमच्याच पक्षाच्या अध्यक्ष असलेल्याच्या घरी बसलेले आहेत आणि तुम्ही आरोप काय करता तेव्हा. आणि आता प्रत्यक्ष आयोगाच्या समोर साक्ष द्यायची वेळ आल्याच्या नंतर पवारांनी पलटी कशी मारलेली, मी यांना ओळखतच नाही. त्या दिवशी काय घडलं दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात वाचल्याच्या नंतर मला कळलं. समाजामध्ये तेढ पसरती तुम्हाला कसं माहिती असं विचारल्यानंतर पवार काय सांगतात, माध्यमांवरती आणि सोशल मीडियावरती ज्या पद्धतीनं बातम्या येत होत्या त्यावरून मी अनुमान लावलं. म्हणजे ही भंपकपणाची किती कमाल आहे तुम्ही बघा. ह्याचे परिणाम त्यांच्यापुरते मर्यादित असले असते तर चर्चा करायचं काही कारण नव्हतं. मी राख फासून हिमालयात जाईल पण काँग्रेसमध्ये जाणार नाही असे म्हणणारे पवार पलटले आणि काँग्रेसमध्ये गेले. हा त्यांचा आणि काँग्रेसपुरता विषय आहे. परदेशी जन्माच्या व्यक्तीला पंतप्रधान पद मिळू देणार नाही म्हणणारे पवार 4च महिन्यात पलटले, काँग्रेसबरोबर गेले, सत्ता स्थापन केली, त्यांच्यापुरता प्रश्न आहे. पवारांचे हे जे सगळे पलटूपणा आहे तो त्याचा एक गोष्ट त्यांच्यापुरती मर्यादित होती, त्याच्यामुळे आपण त्याच्यावरती विचार करायची काही गोष्ट नाही. पण हेच पवार जेव्हा अशा पद्धतीचा पलटूपणा खोटारडेपणा जेव्हा त्यांचा ह्या पातळीवर जातो ज्याच्यामधून देशविघातक शक्तींना ताकद मिळते. पवारांवरती तेव्हापासून आरोप झालेला होता की दाऊद तुमच्या विमानामध्ये कसा होता, दाऊदच्या हस्तकांशी तुमचे कसे संबंध आहेत. आताही नवाब मलिकच्या प्रकरणामध्ये सगळ्या संशयाचं बोट पवारांकडे आहे. वोरा समितीचा अहवाल आजही बाहेर येऊ द्यायला पवार तयार नाहीत किंवा पवारांशी संबंधित सगळे लोक तयार नाहीत. कुठल्याही आघाडीच्या सरकारमध्ये पवारांनी एक वेळ मुख्यमंत्रीपद सोडले पण गृहमंत्रीपद कधीही सोडलेलं नाही. त्याचं कारणच हे आहे की महाराष्ट्रातल्या या सगळ्या संबंधित विषयाचे धागेदोरे त्या गृहमंत्रालयात अडकलेले आहेत आणि ते पवार दुसऱ्या कोणाच्याही हातामध्ये जाऊ द्यायला तयार नाही. कोरेगाव भीमाच्या प्रकरणामध्ये पवारांनी केलेले उलटसुलट तेव्हाचे सगळी वक्तव्य लक्षात घेऊन विवेक विचार मंचच्या सागर शिंदेंनी आग्रह धरला आपल्या वकिलापाशी त्या आयोगाच्या समोर आणि न्यायालयासमोर की पवारांची साक्ष घ्या, पवारांना साक्षीसाठी बोलवा. पवार आलेले नव्हते. एक नाही 2 समन्स त्यांना इश्यू केले. 3ऱ्या समन्सच्या वेळेस पवारांनी ॲफिडेव्हिट आधी दाखल केलं. नंतर म्हणले मला ते माझं ॲफिडेव्हिट बदलायचं आहे. आणि आता जेव्हा पवारांनी कोरेगाव भीमा प्रकरणात जी साक्ष काल त्या आयोगाच्या समोर दिलेली परवा त्याच्यातून हे सिद्ध होतं की पवार कसे ह्या बोटावरची थुंकी त्या बोटावर करत आहेत. तुमच्या कालच्या वक्तव्यामुळे समाजामध्ये प्रचंड प्रमाणात तेढ निर्माण झाली. याच महाराष्ट्रामध्ये जातीय विष कालवलं गेलं. राज ठाकरे यांनी जो केलेला आरोप आहे तो त्याच्यामुळेच पटतो. कारण की तुम्ही जेव्हा आरोप करत होते आणि तुमचे वक्तव्य असे होते की चड्डीवाल्यांच्या हातामध्ये देश देणार काय आणि लगेच तुम्ही पलटले. 2014च्या विधानसभा निवडणुकीमध्ये चड्डीवाल्यांच्या हातात देश देणार का आधी म्हणणारे पवार तातडीनं भाजपला सत्ता स्थापनेसाठी बाहेरून पाठिंबा द्यायला मोकळे झाले. तुम्ही लगेच पलटले. पण हा विषय तुमचा आणि भाजपपुरता आहे म्हणून आम्ही त्याचा उल्लेख करत नाही. किंवा आता 2019ला सुद्धा देवेंद्र फडणवीस बरोबर शपथ घेणारे उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार तुमच्याच पक्षाचे होते ना आणि नंतरही तुम्ही त्यांच्यावर काही कारवाई केली नाही. तुम्ही त्यांना तातडीनं परत आपल्याकडे घेतलं आणि परत मुख्यमंत्रीपद बहाल केलं. जणू काही त्यांनी फार मोठा पराक्रम केलेला होता. देवेंद्र फडणवीसला 84 तासाचं सरकार स्थापन केलं म्हणून बोंबा मारणारे सगळे अजित पवारला एक सुद्धा त्यावरती बोट दाखवायला तयार होत नाहीत आणि त्यांना पवित्र करून राष्ट्रवादी स्वतःच्या पदरामध्ये घेतं. पवारांचा हा जो पलटूपणा आहे जोपर्यंत तो त्यांच्या पुरता त्यांच्या सत्तांधपणापुरता त्यांच्या पक्षापुरता मर्यादित होता तोपर्यंत त्याची मी वेगळी दखल घेत नाही. आत्ताचा जो विषय आहे तो तुम्ही देशविघातक पातळीवरती तुमचं कृत्य पोहोचते म्हणून त्या 3 घटना मुंबईचा बॉम्बस्फोट, मालेगाव बॉम्बस्फोट आणि कोरेगाव भीमा त्याच्या संदर्भातली ही उसंतवाणी. कोरेगाव भीमा काकांची पलटी साक्षही उलटी क्षणार्धात केली बदनामी एकबोटे भिडे आरोपांचे किडे वळवळे. आता म्हणे नाही त्यांना ओळखतं, आता म्हणे नाही त्यांना ओळखतं धूर्त चिलखतं बोलण्याला.
तेव्हा भिनवले विष जातीवादी मिळविण्या गादी सत्तेचीही. कायद्याचा पडे जोरदार रट्टा वाटते का थट्टा सामाजिक. खोटा रडेपणा नेहमी काकांचा मुंबई स्फोटांचा आठवातो. नसावे वाकडे चालावे सरळ उलटे गरळ कांत म्हणे. उलटे गरळ कांत म्हणे. जो वाकडेपणा शरद पवारांनी महाराष्ट्राच्या राजकारणात केलेला आहे त्याचा त्यांना काय फायदा झाला आणि काय तोटा झाला वेगळी गोष्ट. त्यांच्या ह्या विषारीपणाचा जो एक तोटा आता प्रत्यक्ष देश विघातक पातळीवरती पोहोचलेला आहे, म्हणून त्याची स्वतंत्रपणे दखल घेणं आवश्यक आहे. हा प्रश्न साधा सोपा नाही. ज्या पद्धतीने पवारांनी कोरेगाव भीमा प्रकरणी आपली साक्ष पलटली, आपलं जे तुम्ही शपथपत्र दिलं होतं ते सगळं पलटलं, याच्यातून पवारांची ह्याच्यातली मनोवृत्ती सिद्ध होती की जी मनोवृत्ती देश विघातक शक्तींना मदत करते आहे. इथेच थांबूयात. धन्यवाद.